हॅलो फ्रेंड्स, कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते। या भागात आपण ही सुंदरशी ओटीची बॅग, ओटीचा रुमाल हवं तर म्हणा, तर सध्या तो रुमालासारखं दिसत आहे, तर सुंदर असा ओटीचा रुमाल केला आहे। त्याची आतली रुंदी जी आहे म्हणजे पाकळ्यांच्या आतली, तर ती 14 इंच आहे आणि वजन लाल लोकर 100 ग्रॅम लागली आहे आणि जरीची लोकर 35 ग्रॅम लागली आहे। ती जरीची लोकर जड असते आणि त्यामुळे जास्त ग्रॅम वाटतात ते, पण तेवढी नाही लागत। आणखीन आपल्याला याची जर सिंपल असं करायची पद्धत आहे, बटव्याचा फॉर्मसुद्धा आपण याला देऊ शकतो। कसा ते मी दाखवते तुम्हाला। असं जर आपण रुमाल ठेवून ओटीसारखं काहीतरी ऐवज ठेवलं तर आपण याला बटव्यासारखं केलं आहे की इकडे एक कॉर्ड आहे आणि समोर त्याच्या अपोजिट एक कॉर्ड आहे, तर हे दोन्ही जर ओढले तर हे बटव्यासारखं बंद होतं। ओटी ठेवल्यानंतर ती बॅग अशी दिसते, पहा असं कमळासारखं वरून येत आहे आणि खाली असं साईडनी बघितलं तर या अशा पाकळ्या येतात आणि पोटलीसारखी टाईप त्याची डिझाईन येत आहे। तर मला वाटतं खूप आवडेल तुम्हाला, अगदी वेगळी आहे। आपण 2 बॅग आधीच केलेल्या आहेत, पण त्या 2पेक्षा ही खूप वेगळी आहे, त्यामुळे अशी सुंदर बॅग करायला तुम्हाला नक्की खूप आवडेल। जरी तुम्ही बॅग म्हणून नाही केली ही, तरी रुमाल म्हणून साधा केला जो मी पहिले तुम्हाला दाखवला, तरी अतिशय अप्रतिम दिसेल आणि एकदम त्याचं वेगळेपण उठून दिसेल। जरीचे काठ लावले असल्यामुळे कोणत्याही डार्क कलरमध्ये करा तर ते खूप उठेल। लाईट कलरमध्ये घेतलं तर जरी न घेता आजकाल तर कॉपर जरी वगैरे सुद्धा मिळते, तर तशी घेतली तरी चालेल। तर मला वाटतं एक व्हेरायटी म्हणून तुम्हाला आवडेल ही करायला। मस्त पोटलीसारखं त्याचं येतं आणि उघडल्यावर छान त्याचं कमळासारखं दिसतं। तर अशी सुंदर बॅग पटकन करायला सुरुवात करा पॅटर्न बघून, पण करायच्या आधी थंब दाबून लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना। चॅनल अजून नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा। चला पटकन पॅटर्न पाहू आणि करायला सुरुवात करू। या ओटी बॅगसाठी आपण ही लोकर वर्धमान मिलेनियमच आहे आणि जरीची कॉर्ड घेणार आहे। याच्यासोबत सुई घेतली आपण 3.5 mm ची। सुरुवात करू, अगदी नेहमीसारखी सुरुवात आहे आणि काहीही आपल्याला डिझाईन आतमध्ये घालायचं नाही आहे, कारण ओटी त्यात टाकल्यानंतर ते काही आपल्याला हे व्हायला नको, त्यातलं काही खाली पडायला नको, म्हणून आपण कुठलंही जाळीदार डिझाईन न करता अगदी साधा प्लेन गोल करणार आहे। तर आपल्याला प्लेन गोल कसं करायचा माहीतच आहे तसं। तर पहिले आपण मॅजिक लूपमध्ये 12 डबल क्रोशे करू। पहिला डबल क्रोशे 3 चेनचा केला, दोऱ्याचा वेढा घातला, मॅजिक लूपमध्ये टाकलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं, 3 टाक्यात सुईवर, दोऱ्याचा वेढा घेऊन 2 मधून काढलं, परत दोऱ्याचा वेढा घेऊन उरलेल्या 2 मधून काढलं। तर असे 11 डबल क्रोशे करा। पहिला 3 चेनचा आणि हे 11 म्हणजे एकूण 12 डबल क्रोशे करायचे आपल्याला मॅजिक लूपमध्ये। 12 डबल क्रोशे झाल्यावर दोरा ओढून मॅजिक लूप बंद करा आणि इथे पहिल्या डबल क्रोशेशी म्हणजे तिसऱ्या चेनशी स्लिप स्टिचनी जोडून घ्या। 12 टाक्यात हे पहिला राऊंड झाल्यावर आता दुसऱ्या राऊंडला आपल्याला काय करायचं आहे की प्रत्येक टाक्यात 2-2 डबल क्रोशे, अर्थात पहिला डबल क्रोशे 3 चेनचा आणि त्याच टाक्यात हा दुसरा डबल क्रोशे, पुढच्या टाक्यात 2 डबल क्रोशे, जाता आता आपण दोराही हाईड करतोय। डबल क्रोशे 2 in each stitch. Number of stitches after second round will be 24. 2 डबल क्रोशे प्रत्येक टाक्यामध्ये। दोऱ्याचा वेढा घेऊन टाक्यात घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर, हा झाला 1 डबल क्रोशे, तसाच दुसरा त्याच टाक्यात परत। तर असे 12 टाक्यात 2-2 डबल क्रोशे करा। 2 राऊंड झाले आपले, 24 टाके आहेत। पहिल्या टाक्याशी परत आपण स्लिप स्टिचनी जोडलं। तिसऱ्या राऊंडला आपण काय करू, एका टाक्यात 1 सिंगल डबल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात 2 डबल क्रोशे। डबल क्रोशे 1 in 1 स्टिच, डबल क्रोशे 2 in नेक्स्ट 1, डबल क्रोशे 2, 1 पुढच्या टाक्यात 2, परत 1 पुढच्या टाक्यात 2, असा पूर्ण राऊंड करा। 12 वेळा केलं की 36 टाके होती। एका टाक्यात 1 आणि पुढच्या टाक्यात 2, असा राऊंड पूर्ण झाला आपला। 36 टाके झाले आहेत। पहिल्या टाक्याशी आपण स्लिप स्टिचनी जोडतो। आता चौथ्या राऊंडला काय करायचं आहे की 2 टाक्यात 1-1 डबल क्रोशे, 1 परत पुढच्याही टाक्यात 1च डबल क्रोशे आणि त्याच्या पुढच्या टाक्यात 2 डबल क्रोशे। डबल क्रोशे 1 in 2 स्टिचेस, 1-1 आणि 2 झाले। आता परत 1-1 डबल क्रोशे 1 in 2 स्टिचेस, 1-2, 2 टाक्यात 1-1 डबल क्रोशे केला आपण। डबल क्रोशे 2 in नेक्स्ट
डबल क्रोशे 1 इन द सेम स्टिच, डबल क्रोशे 2. 12 वेळा करा असं, म्हणजे 12 चौक 48 टाके होतील. पहिल्या डबल क्रोशेशी म्हणजे तिसऱ्या चेनशी स्लिप स्टिचनी जोडला आपण आणि 4 राऊंड झाल्यावर आपले टाके झाले आहेत 48. आता असाच पुढचा राऊंड म्हणजे 3 टाक्यात आता एक एक डबल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात 2 डबल क्रोशे 1 इन 3 स्टिचेस, 1 2 अँड 3. 3 टाक्यात आपण एक एकच डबल क्रोशे केला अँड डबल क्रोशे 2 इन नेक्स्ट. पुढच्या टाक्यात मात्र 2 डबल क्रोशे करतात. हे 12 वेळा रिपीट करायचं. मग असं 5-5 टाके येतात. 12 वेळा केलं तर 60 टाके होतील. 6 राऊंड झाले आहेत, 5 राऊंड झाले आहेत आणि 60 टाके झाले आहेत आपले. आता असंच पुढचा राऊंड काय करायचं आपल्याला, तर 4 टाक्यात एक एक डबल क्रोशे आणि पुढच्यात 2 डबल क्रोशे 1 इन 4 स्टिच. 4 टाक्यात एक एक डबल क्रोशे केला आपण आणि पुढच्या टाक्यात 2 आणि मग असं 12 वेळा केलं तर 12 72 टाके होतील आपले. मग असेच राऊंड याच्या पुढे करत जायचे. म्हणजे पुढच्या राऊंडला काय कराल, 5 टाक्यात एक एक डबल क्रोशे, पुढच्यात 2. त्याच्या पुढच्या राऊंडला 6 टाक्यात एक एक डबल क्रोशे, मग 2. मग 7 टाक्यात एक एक डबल क्रोशे, मग 2. असं तुम्ही जवळपास जेवढा तुम्हाला मोठा हवा आहे गोल, किंवा 120 किंवा 144 टाके पूर्ण होईपर्यंत करा. म्हणजे 12 राऊंड झाले तर 144 टाके होतील आणि 10 राऊंड झाले तर 120 टाके होतील. तर तुम्हाला जेवढा मोठा हवा असेल तेवढं तुम्ही करू शकता. तर एवढं मी पूर्ण करते आणि मग दाखवते. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे 12-12 टाके दर राऊंडला वाढवायचे. असे आपण मी तुम्हाला 144 टाके होईपर्यंत करा असं म्हटलं होतं, म्हणजे 12 राऊंड. पण ॲक्च्युअली इथे बघितलं तर मी 15 राऊंड केले आहे. कारण जेव्हा मी 12 राऊंड केले होते, म्हणजे हे 3 जास्तीचे इकडे आणि 3 इकडे जास्तीचे असे जर सोडले तर तुम्ही बघाल 11 इंचच फक्त त्याची रुंदी झाली होती. आणि जेव्हा आपण हे ओटी वगैरे यात ठेवून असं वर घेऊ तेव्हा ते 11 इंच खूपच छोटं होतं, यात नारळ बसत नाही. म्हणून मग मला हे 15 इंचपर्यंत करावं लागलं. तर 15 नाही 14 इंच झालं आहे ते. आता बघू शकता तुम्ही इथे 15 ओळी झाल्या आहेत आणि 14 इंच झालेलं आहे, दिसतंय हे. आणि या 14 इंचासाठी मला 15 ओळी कराव्या लागल्या आणि 15 ओळी केल्यामुळे 15 गुणिले 12 म्हणजे 180 टाके झालेले आहेत. आता पुढचं जे डिझाईन करायचं आहे आपल्याला पाकळ्यांचं, तर त्यात 180 टाके झाल्यामुळे आपण 10 पाकळ्यांचं डिझाईन करायचं ठरवलं. मग प्रत्येक पाकळीला 18-18 टाके येतील. म्हणून मी काय केलं की, आणि मुख्य म्हणजे हा राऊंड झाल्यावर मी दोरा कापून घेतला. याचं कारण हा जर दोरा मध्ये आला असता कुठेतरी तर तुम्हाला ते पुढचं लक्षात ठेवायला खूप कठीण गेलं असतं. म्हणून मी सरळ दोरा कापून घेतला. एक हाईड करावा लागला तेवढा तर चालेल, पण त्यामुळे तुम्हाला पॅटर्न लक्षात ठेवायला सोपं जाईल. आता काय केलं मी पहिल्यांदा इथे की कोणत्याही एका टाक्यात मार्कर लावून घ्या आधी. तिथून 17 टाके सोडून 18व्या टाक्यात पुन्हा मार्कर, परत 17 टाके सोडून 18व्या टाक्यात मार्कर, असे मी 10 मार्कर लावून घेतले. तुम्ही बघू शकता इथून हा दोरा जर सोडला तर हा पहिला आहे, 2 3 4 5 6 7 8 9 10 10 मार्कर्स. फर्स्ट मार्कर अँड देन स्किप 17 स्टिचेस, सेकंड मार्कर इन 18th स्टिच, अगेन स्किप 17 स्टिचेस, नेक्स्ट मार्कर इन 18th स्टिच. असे आपण मार्कर लावून घेतले आता. आणि सुरुवात करू आपण कोणत्याही एका मार्करच्या टाक्यापासून. म्हणजे हे असं केल्याने काय होईल की जे पॅटर्न आहे त्या डिझाईन त्याचं, तर ते तुम्हाला लक्षात ठेवायला अगदी सोपं जाईल. तर हा पहिला मार्कर काढते मी आणि इथे आपण नवीन दोरा जोडून घेऊ. आता यात जे का पाकळ्यांचं डिझाईन आहे त्याला आपण आता बॉर्डर म्हणू आणि एक राऊंड नंबर 1 पासूनच म्हणू. तर पुढचा राऊंड आपल्याला काय करायचं आहे की या टाक्यात आता शेल करा. आणि शेल म्हणजे 2 डबल क्रोशे, 3 चेन, 2 डबल क्रोशे. तर पहिला डबल क्रोशे अर्थातच 3 चेनचा येईल. त्याच टाक्यात दुसरा डबल क्रोशे, चेन 3, 1 2 3 अँड अगेन 2 डबल क्रोशे इन द सेम स्टिच. त्याच टाक्यात आणखीन 2 डबल क्रोशे, डबल क्रोशे 1, डबल क्रोशे 2. तर हा आपण एक शेल केला एका टाक्यामध्ये 2 डबल क्रोशे, 3 चेन, 2 डबल क्रोशे करून. आता यानंतर एक्सटेंडेड हाय डबल क्रोशे करायचे आहेत आपल्याला 2 एक्सटेंडेड हाफ डबल क्रोशे. कसे करायचे पहा, पुढच्या टाक्यात
दोऱ्याचा वेढा घेतला, या टाक्यात घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं. एक्सटेंडेड म्हणजे एका टाक्यातून काढायचा आधी आणि मग दोऱ्याचा वेढा घेऊन एकदम तिन्ही टाक्यातून. एक्सटेंडेड हाफ डबल क्रोशे 1. तसंच पुढच्या टाक्यात दोऱ्याचा वेढा घेऊन आत घालायचं, परत पहा दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढायचं. 3 टाक्यात सुईवर दोऱ्याचा वेढा घेऊन आधी एकाच टाक्यातून काढायचा. हाफ डबल क्रोशे करताना आपण एकदम तिघांमधून काढतो, तसं न करता आधी एकातून आणि मग दोऱ्याचा वेढा घेऊन पुढच्या तिघांमधून. तर हे झाले हाफ डबल क्रोशे. एक्सटेंडेड हाफ डबल क्रोशे 2. आता हाफ डबल क्रोशे 4 करू आपण. हाफ डबल क्रोशे 1 2 3 4. 4 नेहमीसारखे हाफ डबल क्रोशे, म्हणजे दोऱ्याचा वेढा घेऊन आत घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं आणि दोऱ्याचा वेढा घेऊन एकदम तिन्ही टाक्यातून काढलं. आता 5 सिंगल क्रोशे करा. सुई आत घालून 2चा 1 आत घातली, दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला, दोऱ्याचा वेढा घेऊन 2चा 1 2 झाले. सिंगल क्रोशे 3 4 अँड 5. 5 सिंगल क्रोशे झाल्यावर पुन्हा 4 हाफ डबल क्रोशे. दोऱ्याचा वेढा घेऊन आत घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर. हाफ डबल क्रोशे म्हणजे एकदम 3चा 1. हा झाला पहिला हाफ डबल क्रोशे. सेकंड हाफ डबल क्रोशे 3 हाफ डबल क्रोशे 4. आता एक्सटेंडेड हाफ डबल क्रोशे 2च टाके उरले. पहा दोऱ्याचा वेढा घेऊन आत घातलं, 3 टाके झाले. दोऱ्याचा वेढा घेऊन एकाच टाक्यातून काढलं फक्त आणि मग दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्हीतून काढलं. एक्सटेंडेड हाफ डबल क्रोशे सेकंड. परत 3 टाके, दोऱ्याचा वेढा घेऊन एकातून काढलं आणि मग दोऱ्याचा वेढा घेऊन तिघांमधून काढलं. काय काय केलं पहा इथे आपण. इथून सुरुवात केली. आधी शेल केला, 2 डबल क्रोशे, 3 चेन, 2 डबल क्रोशे, मग 2 एक्सटेंडेड हाफ डबल क्रोशे, 4 हाफ डबल क्रोशे, मग 5 सिंगल क्रोशे, पुन्हा 4 हाफ डबल क्रोशे, 2 एक्सटेंडेड हाफ डबल क्रोशे आणि आता परत मार्करचा टाका आला आहे इथे. शेल मार्कर काढायचा आणि शेल करायचा, म्हणजे 2 डबल क्रोशे, 3 चेन, 1 2 3 आणि पुन्हा त्यात 2 डबल क्रोशे. डबल क्रोशे 1 डबल क्रोशे 2 आणि जे आत्ता केलं ते सगळं रिपीट करायचं परत. म्हणजे काय कराल, आधी 2 एक्सटेंडेड हाफ डबल क्रोशे, आधी एकातून मग तिघातून. एक्सटेंडेड हाफ डबल क्रोशे 1, एक्सटेंडेड हाफ डबल क्रोशे 2, नंतर 4 हाफ डबल क्रोशे, 1 2 3 4, हाफ डबल क्रोशे 4, देन सिंगल क्रोशे 5, 1 2 3 4 5. हे जे 5 सिंगल क्रोशे करतो आपण, तर यातला मधला जो आहे तिसरा, हा सेंटर आहे. या 2 शेलच्या मध्य आहे तो करेक्ट. 5 सिंगल क्रोशे झाल्यावर परत 4 हाफ डबल क्रोशे, 1 2 3 4, 4 हाफ डबल क्रोशे, 2 एक्सटेंडेड हाफ डबल क्रोशे, एक्सटेंडेड हाफ डबल क्रोशे 1, एक्सटेंडेड हाफ डबल क्रोशे 2. झाला शेवटचाच टाका आहे हा. परत मार्कर आलं म्हणजे त्यात शेल करायचा. तर असं आपल्याला पूर्ण रिपीट करायचं आहे 10 वेळा. 2 वेळा आपण केलंच आहे आणि 3 शेल केले आहेत ॲक्च्युअल. तर पुढच्या टाक्यात 2 डबल क्रोशे, 3 चेन, 2 डबल क्रोशे. शेल मीन्स 2 डबल क्रोशे, चेन 3 and again 2 double crochet in the same stitch. Double crochet 1 double crochet 2. बस असं 10 वेळा करा. आता परत 2 एक्सटेंडेड, 4 हाफ डबल क्रोशे, 5 सिंगल क्रोशे, 4 हाफ डबल क्रोशे, 2 एक्सटेंडेड हाफ डबल क्रोशे आणि मग परत शेल. असं पूर्ण राऊंड करून घ्या. हा राऊंड पूर्ण झाला आपला. आणि हे इथे शेवटी काय केलं आपण, परत एक शेल, म्हणजे 2 डबल क्रोशे, 3 चेन, 2 डबल क्रोशे, मग 2 एक्सटेंडेड हाफ डबल क्रोशे, 4 हाफ डबल क्रोशे, 5 सिंगल क्रोशे, पुन्हा 4 हाफ डबल क्रोशे आणि 2 एक्सटेंडेड हाफ डबल क्रोशे आणि त्यानंतर शेल करायचा असतो. तर तो केलेलाच आहे इथे पहिला. त्यामुळे आपण तिसऱ्या चेनशी
पहिल्या डबल क्रोशेशी जोडायचं आहे म्हणून तिसऱ्या चेनशी स्लिप स्टिचनी जोडून घेतलं. आता स्लिप स्टिचनीच आपण अजून या 2 चेनच्या गॅपमध्ये घेतली आपली सुई. आता आपल्याला या शेलवर शेल करायचं आहे म्हणजे पुन्हा 2 डबल क्रोशे, 3 चेन, 2 डबल क्रोशे. तर पहिला डबल क्रोशे परत 3 चेनचा केला आपण नेहमीप्रमाणे. डबल क्रोशे 2, चेन 3, 1 2 3 अँड अगेन 2 डबल क्रोशे इन चेन 3 स्पेस. म्हणजे या चेन 3 स्पेसमध्येच आपण 2 डबल क्रोशे, 3 चेन, 2 डबल क्रोशे असा नवीन शेल केला. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे जे डबल क्रोशे आहे मागच्या शेलचे, तर त्या डबल क्रोशेवर डबल क्रोशे, 2 डबल क्रोशे आहेत ते, तर दोन्ही याच्यावर 1-1 डबल क्रोशे. आणि मग जे हाफ डबल क्रोशे होते 2, त्यावर सुद्धा आपल्याला 1-1 डबल क्रोशेच करायचा आहे. तर हाफ डबल क्रोशेचा टाका आहे हा मागच्या ह्याच्यातला, त्यावरही आपण डबल क्रोशे केला. दुसऱ्या हाफ डबल क्रोशेवर पण डबल क्रोशे. म्हणजे 2 आपण या 2 चेन 3 चेनच्या गॅपमध्ये केले, 2 डबल क्रोशे, 3 चेन, 2 डबल क्रोशे. मग मागच्या शेलवरचे जे 2 डबल क्रोशे होते त्यावर 2 डबल क्रोशे केले आणि मग हाफ डबल क्रोशेचे जे 2 टाके होते त्यावर सुद्धा 2 डबल क्रोशे केले. असं करत आता आपले 6 डबल क्रोशे झाले. आणि आता पुढचं काय होतं, 4 हाफ डबल क्रोशे आणि 5 सिंगल क्रोशे. तर ते तसंच करायचं आहे आपल्याला. हाफ डबल क्रोशे 4, 1 2 3 4 हाफ डबल क्रोशे, 5 सिंगल क्रोशे. ते जसे होतं मागच्या वेळेस तेच, त्यात आपण काहीही बदल केला नाही. फक्त बदल कुठे केला की हे जे 2 एक्सटेंडेड हाफ डबल क्रोशे होते त्याऐवजी आपण डबल क्रोशे केले. सिंगल क्रोशे 1 2 3, दिस इज 4 अँड दिस इज 5. 5 सिंगल क्रोशे झाले की पुन्हा 4 हाफ डबल क्रोशे. हाफ डबल क्रोशे 1, हाफ डबल क्रोशे 2, हाफ डबल क्रोशे 3, हाफ डबल क्रोशे 4. आणि हे जे पुढे एक्सटेंडेड हाफ डबल क्रोशे आहेत 2, त्याऐवजी तिथे काय करायचं आहे आता, साधे डबल क्रोशे. म्हणजे 3चे 2, 2चा 1 नेहमीप्रमाणे. पुन्हा दुसरा एक्सटेंडेड हाफ डबल क्रोशे आहे त्यातही आपण साधा डबल क्रोशेस केला. नंतर शेलचे जे 2 डबल क्रोशे आहेत त्यावर सुद्धा डबल क्रोशे केले 2. म्हणजे असे आपले 4 डबल क्रोशे झाले आधीच, शेल करायच्या आधी. डबल क्रोशे 4 आणि शेलवर शेल पुन्हा, म्हणजे इथे पुन्हा 2 डबल क्रोशे, 3 चेन, 2 डबल क्रोशे, 1 2. पहा काय केलं आपण, म्हणजे इथे जे मगाशी 2-2 डबल क्रोशे होते फक्त 2 चेनच्या आजूबाजू, तर आता या 2 चेनच्या आजूबाजू इकडे 6 डबल क्रोशे झाले आहेत. मागचे 4 म्हणजे 2 होते त्यावर 2 आणि हाफ डबल क्रोशेवर सुद्धा आपण 2 केले आणि शेलचे नवीन 2 केले. असं करून या 3 चेनच्या गॅपनंतर 6 डबल क्रोशे आले. आता इथेही तसंच 2 डबल क्रोशे आपण 3 चेनच्या गॅपमध्ये केले. आता जे 2 डबल क्रोशे आहेत ओरिजिनल त्यावर पुन्हा डबल क्रोशे आणि जे 2 हाफ डबल क्रोशे एक्सटेंड 2 डबल क्रोशे झाले की एक्सटेंडेड हाफ डबल क्रोशे जे मगाशी होते त्यावर सुद्धा आपण 2 डबल क्रोशेस करणार आहे. आणि आता हाफ डबल क्रोशे होते त्यावर हाफ डबल क्रोशे, सिंगल क्रोशेवर सिंगल क्रोशे, जसं होतं तसंच. फक्त एक्सटेंडेड जे होते त्यावर आपण 2 डबल क्रोशे वाढवले आपण इकडे. आता दरवेळेस आपण असंच करणार आहे की 2-2 डबल क्रोशे आपण वाढवणार आहे. 3 आणि 4 हाफ डबल क्रोशे झाले. आता 5 सिंगल क्रोशे आहेत तर ते तसेच, सिंगल क्रोशेवर सिंगल क्रोशे, 1 2 3 4 5. पुन्हा 4 हाफ डबल क्रोशे आहेत ते तसेच, हाफ डबल क्रोशे 1 2 3 4. आता हे 2 एक्सटेंडेड हाफ डबल क्रोशे आणि हे 2 डबल क्रोशे. तर एक्सटेंडेड हाफ डबल क्रोशेवर डबल क्रोशे करायचे. आता डबल क्रोशे 1 डबल क्रोशे 2. हे 2 डबल क्रोशे जास्तीचे केले आपण, मग 2 डबल क्रोशे आहेतच त्यावर तसेच पुन्हा डबल क्रोशे, 1
2 म्हणजे 4 डबल क्रोशे झाले एकूण. आणि आता शेलवर शेल म्हणजे त्यात पुन्हा 2 डबल क्रोशे येतील. 1 2 2 डबल क्रोशे, 3 चेन, 2 डबल क्रोशे. तर असा पूर्ण राऊंड करून घ्या. शेलवर शेल, डबल क्रोशे जे आहेत 2 त्यावर 2 डबल क्रोशे, एक्सटेंडेड डबल क्रोशे जे होते त्यावरही 2 डबल क्रोशे. पहा, या 2 डबल क्रोशे डबल क्रोशे, या 2 एक्सटेंडेडवरही एक्स्ट्राचे हे 2 डबल क्रोशे, मग 4 हाफ डबल क्रोशे, 5 सिंगल क्रोशे, 4 हाफ डबल क्रोशे, पुन्हा एक्सटेंडेडवर 2 डबल क्रोशे आणि डबल क्रोशेवर 2 असे 4 डबल क्रोशे येतील. परत शेलवर शेल. तर असा हा राऊंड पूर्ण करा. हा राऊंड पूर्ण झाला आहे आपला. आणि आपण स्लिप स्टिचनी या पहिल्या डबल क्रोशेशी म्हणजे तिसऱ्या चेनशी स्लिप स्टिचनी जोडून घेऊ. आता परत स्लिप स्टिच करा आणि शेलच्या 2-3 चेनच्या गॅपपर्यंत आपण टाका घेऊन जाऊ स्लिप स्टिच करून. परत इथे शेलवर शेल म्हणजे 3 चेनचा पहिला डबल क्रोशे, हा दुसरा डबल क्रोशे, 3 चेन आणि परत त्यातच 2 डबल क्रोशे, डबल क्रोशे 1, डबल क्रोशे 2. शेलवर शेल झाल्यावर आपल्याला आता डबल क्रोशे करायचे, जेवढे डबल क्रोशे आहेत त्यावर. आता पहा, मगाशी जो शेल केला होता त्याचे हे शेलच्या आधी आपले 4 डबल क्रोशे होते है ना, आणि 4 हाफ डबल क्रोशे होते. तर आता आपल्याला काय करायचं आहे, 4 डबल क्रोशे जे करायचे आहेत त्या 4वर 4 करायचेच आहेत, पण त्यात हे शेलचे 2 वाढले म्हणजे 6 डबल क्रोशे आहेत आपले. 6 हे डबल क्रोशेचे टाके आहेत. तर या 6 टाक्यांवर 1-1 डबल क्रोशे करायचा आहे. मग हे 2 हाफ डबल क्रोशेचे आहेत तर त्यावरही आपल्याला 2 डबल क्रोशे करायचे म्हणजे 2-2 वाढवायचे दर राऊंडला. तर आता आपल्याला 8 डबल क्रोशे करावं लागतील इथे. आणि मग 2 हाफ डबल क्रोशे, 5 सिंगल क्रोशे, पुन्हा 2 हाफ डबल क्रोशे आणि हे सगळे डबल क्रोशे 8. तर असं आपल्याला दरवेळेस जे आहेत डबल क्रोशे त्यावर डबल क्रोशे करायचाच असतो, प्लस 2 नवीन वाढवायचे असतात. डबल क्रोशे ऑन ईच डबल क्रोशे स्टिच. 2 3 4 5 6 7 8 डबल क्रोशे केले आपण. मगाशी आपल्याजवळ 4 हाफ डबल क्रोशे होते, त्यापैकी 2 आपण डबल क्रोशे केले 2 टाक्यावर म्हणजे आता 2च उरतील. तर 2 हाफ डबल क्रोशे, हाफ डबल क्रोशे 1, हाफ डबल क्रोशे 2 आणि मग 5 सिंगल क्रोशे. तर ते जसेच्या तसेच ठेवायचं. सिंगल क्रोशे 5, 1 2 3 4 5. Then 2 half double crochet, half double crochet 1, half double crochet 2 आणि हे सगळे डबल क्रोशे. मग किती आहे हे 8 असले पाहिजे. 3 आणि 3 6 आणि 2 8. करेक्ट. 8 टाक्यावर 1-1 डबल क्रोशे करा आणि मग पुढचा शेलवर शेल. डबल crochet 1 on each double crochet stitch, so there are 8 double crochet stitches. 8 डबल क्रोशे स्टिचेस म्हणजे ऑलरेडी डबल क्रोशे 6च आहेत, पण आपण 2 वाढवतोय त्यामुळे आपल्याला 8 डबल क्रोशे करायचे आहेत आणि मग शेलवर शेल. आणि शेलवर शेल केला की हे 2 डबल क्रोशे आणखीन वाढतात तिथे. आता तुम्ही शेलवर शेल म्हणजे काय कराल, 2 डबल क्रोशे ते 3 चेन 2 डबल क्रोशे म्हणजे या राऊंडला जे 8 डबल क्रोशे आहे ते पुढच्या राऊंडला ऑटोमॅटिक 10 होतात. आणि मग 10 डबल क्रोशे झाले की मग नवीन शेल करायचा असतो, त्यामुळे ते आणखीन 2 असे 4-4 डबल क्रोशे प्रत्येक राऊंडनंतर वाढतात. म्हणजे आत्ता याच्या आधीच्या राऊंडला 4च डबल क्रोशे केले होते. तुम्ही इथे बघू शकता 4च डबल क्रोशे होते शेलच्या आधी. बघा आता मात्र शेलच्या आधी 8 डबल क्रोशे किंवा शेलच्या नंतर. तर हा शेल आहे सोडला हा, तर इथून जर तुम्हाला पाहिलं तुम्ही तर 8 डबल क्रोशे करावे लागले आपल्याला.
दिसतंय? याच्या पुढच्या राऊंडला शेलच्या आधी आणि शेलच्या नंतर 12 डबल क्रोशे करावे लागतील. म्हणजे या 8वर 8 करूच आपण. हे 8 आहे आणि या शेलचे 2 असे 10 झाले. आता पहा, 3 आणि 3 6 आणि 3 9 1 10. तर या 10 टाक्यावर एक एक डबल क्रोशे करालच पुढच्या राऊंडला, प्लस 2 वाढवायचे. म्हणजे हाफ डबल क्रोशे राहणारच नाही तिथे आता. तर असे 12 डबल क्रोशे होतील. आणि इथे शेल करू आपण, म्हणजे ते 2. तर असे दरवेळेस 4-4 डबल क्रोशे वाढत जातात. तर असा हा पूर्ण राऊंड करा. यानंतरचंही राऊंड तुम्हाला अगदी नक्की करता येईल. आता आधी मी शेलवर शेल करून दाखवत. बघा, शेलवर शेल केला. आता याच्यानंतर 8 शेलचे 2 डबल क्रोशे सोडून इकडे 8 डबल क्रोशे आलेले आहेत. तर इकडे सुद्धा आपल्याला शेल सोडून 8 टाक्यांवर डबल क्रोशे करावं लागतील. हे 6 डबल क्रोशेचेच टाके आहेत आणि 2 वाढवतो आपण, म्हणून या 8 टाक्यांवर डबल क्रोशे करा. मग 2 हाफ डबल क्रोशे, 5 सिंगल क्रोशे, पुन्हा 2 हाफ डबल क्रोशे, 8 डबल क्रोशे आणि मग शेलवर शेल. तर असा हा राऊंड करा. आता याच्या पुढच्या राऊंडला काय कराल, पुन्हा क्लोज झालं की इथे स्लिप स्टिचनी बंद करायचं. एक स्लिप स्टिच या टाक्यावर, एक स्लिप स्टिच आतमध्ये, म्हणजे 2-3 चेनच्या गॅपमध्ये येईल आपली सुई. शेलवर शेल करायचे. आता हे डबल क्रोशे आहेत किती तुमचे पहा, 3 आणि 3 6 आणि 3 9 1 10. कारण शेलच्या आधी 8 होते, तर आता 10 झाले शेल केल्यामुळे. तर हे 10 आणि प्लस 2 वाढवायचे आहेत. असे 12 टाक्यांवर डबल क्रोशे करावं लागतील शेलच्या नंतर. आणि तसंच इकडे शेलच्या आधी 12 टाक्यांवर डबल क्रोशे करावं लागेल. इथे आता पुढच्या राऊंडला हाफ डबल क्रोशे येणारच नाही, फक्त हे 5 सिंगल क्रोशेच येतील. जसे आपले 12 डबल क्रोशे होतील, त्याच्यानंतरच्या राऊंडला 16 डबल क्रोशे होतील. आणि जेव्हा 16 डबल क्रोशे होतील तेव्हा इथे सिंगल क्रोशे एकच उरेल. तर इथपर्यंत आपल्याला करत जायचं आहे. म्हणजे 16 डबल क्रोशे हे प्लस याच्या आतले 2 असे 18 डबल क्रोशे करावे लागतील लाईनशीर. जिथे आपण हे 12पर्यंत आलो आहे आत्ता. बघा, 3 आणि 3 6 आणि 3 9 1 10. हे 2 धरून 10 झालेले आहेत. शेलच्या आधी 8वर होतो. आता याच्यानंतरच्या राऊंडला शेलच्या आधी 12 डबल क्रोशे होतील. त्याच्या पुढच्या राऊंडला शेलच्या आधी 16 डबल क्रोशे होतील. तर ते 16 आणि हे 2 असे 18 डबल क्रोशे करावं लागतील आपल्याला. तर असे 2 राऊंड तुम्ही करून घ्या. मी तुमच्यासाठी हे टाईपच करून आणलं. आपण काय केलं पहा, 120 टाके होते. मग आपण 17 टाक्यात एक मार्कर, 17 टाके सोडून पुढच्या टाक्यात मार्कर, असे 18-18चे गट करून 10 मार्कर लावले. मग पहिला राऊंड बॉर्डरचा काय केला, तर मार्करवर शेल केला. म्हणजे DC2 चेन 3 DC2. आणि मग 2 एक्सटेंडेड हाफ डबल क्रोशे, 4 हाफ डबल क्रोशे, 5 सिंगल क्रोशे, पुन्हा 4 हाफ डबल क्रोशे, 2 एक्सटेंडेड हाफ डबल क्रोशे, मग परत शेल. असं 10 वेळा केला आपण पहिला राऊंड. आणि यात काय झालं की 2 शेलच्या मध्ये देर आर 17 स्टिचेस इन बिटवीन 2 शेल्स. म्हणजे शेलचे 2 डबल क्रोशे सोडून, ते नाही धरले, ते सोडून हे 17 टाके आहेत पहा. 2 एक्सटेंडेड म्हणजे 2 आणि 4 6, 6 आणि 5 11, 11 आणि 4 15 आणि 2 17. करेक्ट 17 टाके आहेत 2 शेलच्या मध्ये. पुढच्या राऊंडला आपण काय केलं की शेलवर शेल, म्हणजे या 3 चेनच्या गॅपमध्ये असंच शेल. आणि मग या डबल क्रोशे जे 2 होते त्यावर 2 डबल क्रोशे आणि हे पुढचे 2 आणखीन घेतले, असे 4 डबल क्रोशे केले. 2 एक्सटेंडेड इकडे घेतल्यामुळे आता फक्त हाफ डबल क्रोशे 4 राहिले, सिंगल क्रोशे 5, हाफ डबल क्रोशे 4 आणि डबल क्रोशे पुन्हा 4. म्हणजे आता 2 शेलच्या याच्यानंतर शेल येणार परत. तर 2 शेलच्या मध्ये टाके किती झाले, 4 आणि 4 8 आणि 16 8 5 21. तर 21 टाके आपले 2 शेलच्या मध्ये झाले. त्याच्या पुढच्या राऊंडला काय केलं, जो आपण आत्ता पूर्ण केला शेलवर शेल. मग त्या शेल सोडून इथे 4 डबल क्रोशे होते, पण हा शेलचे 2 असे 6 झाले. तर ते 6 डबल क्रोशेवर 6 डबल क्रोशे केले, प्लस इकडचे 2 वाढवले डबल क्रोशे, त्यामुळे 8 डबल क्रोशे केले. आता हाफ डबल क्रोशे 2च राहतील. सिंगल क्रोशेच्या जागी सिंगल क्रोशे, हाफ डबल क्रोशे 2च करा. हे 2 हाफ डबल क्रोशेवर डबल क्रोशे करा. म्हणजे इथे डबल क्रोशे होतील 8, कारण हे 4 हे 2 6 आणि शेलचे 2 असे 8 होतील. त्यामुळे इथे 2 शेलच्या मध्ये टाके किती झाले पहा, 8 आणि 2 10, हे 10 20 आणि 5 25. 25 टाके झाले 2 शेलच्या मध्ये. याच्या पुढचा राऊंड जो करायचा आहे तुम्हाला, त्यात काय शेलवर शेल, मग परत या 8 डबल क्रोशेवर 8 डबल क्रोशे, पण या शेलचे 2 असे 10 झाले. आणि 2 आपण वाढवतो दर राऊंडला, त्यामुळे या 2 हाफ डबल क्रोशेवरही आपल्याला डबल क्रोशे करायचे. त्यामुळे 12 डबल क्रोशे करणार आपण
हे 2 टाके डबल क्रोशे करण्यात गेले, त्यामुळे फक्त 5 सिंगल क्रोशे राहिले. इकडे पुन्हा 12 डबल क्रोशे आणि मग शेलवर शेल. मग 2 शेलच्या मध्ये टाके किती येतील? 12 24 आणि 5 29 टाके होतील. बरोबर आहे. असं कागदावर नीट कळतं. आणि मग शेवटचा राऊंड येईल शेलवर शेल. आता या 12 डबल क्रोशेवर 12 आणि या शेलचे 2 असे 14 डबल क्रोशे होते. तर त्यावर डबल क्रोशेच करतो आपण, पण 2 वाढवतो म्हणजे 16 डबल क्रोशे करा. 2 वाढवणार कुठले? तर या सिंगल क्रोशेवर डबल क्रोशे करणार आपण. म्हणजे आता 3च राहिले आणि त्यातही आपण इथे करून 2 पुढच्या याला टाकावं लागतील, कारण हेही 12 डबल क्रोशे करायचे आहे. त्यामुळे 2 यातले घेतले आणि 10 डबल क्रोशे असे 12 होतील. आता या शेवटच्या राऊंडमध्ये 2 शेलच्या मध्ये टाके किती होतील? 16 आणि 16 32 आणि 33 टाके. 33 स्टिचेस इन बिटवीन 2 शेल्स. तर असं पूर्ण करा एक सिंगल क्रोशे येईपर्यंत. म्हणजे हे 2 टाके इकडे जातात आणि 2 टाके शेलच्या नंतर जातात. तर जसा या इथे तुम्ही पाहू शकता, हे मधले जे टाके असतात 2 या शेल पाकळीत जातात आणि 2 इकडच्या पाकळीत जातात. तर असे हे सगळे राऊंड पूर्ण करून मग दाखवतो. एवढं आपलं पूर्ण झालं आहे. सगळेच्या सगळे राऊंड झाले आहेत पहा. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की शेवटच्या राऊंडमध्ये शेलच्या आधी 16 डबल क्रोशे, एकच सिंगल क्रोशे, पुन्हा 16 डबल क्रोशे आणि पुढचा शेल. तर असाच आपला शेवटचा राऊंडसुद्धा झालेला आहे करून. आता पुढची बॉर्डर आपण या जरीच्या कॉर्डनी करणार आहे, कारण या त्यासाठी मी डार्क कलर घेतला होता की जरीच्या कॉर्डनी बॉर्डर खूप सुंदर दिसेल म्हणून. तर स्लिप नॉट करून घ्या आणि 16 डबल क्रोशेंच्या मध्ये जो एकच सिंगल क्रोशे आहे पहा, हे शेल नंतर 16 डबल क्रोशे आहे, एक सिंगल क्रोशे आणि परत 16 डबल क्रोशे आहे. तर ह्या मधला जो खालचा सिंगल क्रोशे आहे तिथे आपण जरीची कॉर्ड लावून घेऊ. एक चेन करा आणि पुढच्या टाक्यापासून हा सिंगल क्रोशेचा टाका सोडून द्या आणि याच्या पुढच्या टाक्यापासून किंवा आणखीन एक सोडला तरी चालेल, हाफ डबल क्रोशे करू प्रत्येक टाक्यामध्ये. पूर्ण वरचा आपलं 3 चेन शेलची जी 3 चेन स्पेस आहे ती येईस्तोवर प्रत्येक टाक्यात एक एक हाफ डबल क्रोशे करा. हाफ डबल क्रोशे 1 इन ईच स्टिच टिल चेन 3 स्पेस. प्रत्येक टाक्यात एक एक हाफ डबल क्रोशे करून घेतो आपण. एक पहिला टाका आपण सोडला होता, त्यामुळे हे 17 हाफ डबल क्रोशे केले आपण. आता हाफ डबल क्रोशेमध्ये तुम्हाला माहिती आहे इकडे पण एक वेणी असते आणि मागे पण असते. त्यामुळे आपण अशी थोडीशी हाताने प्रेस करून अशी जर ठेवली तर हे खूप सुंदर बॉर्डर दिसते. आता ही 3 चेनची स्पेस आली आहे, यात परत एक हाफ डबल क्रोशे करा. 3 चेनचा पिको, 3 किंवा 5 चेनचा करू आपण, 4 5. आणि पिको कसा करायचा? तर या 2 हाफ डबल क्रोशेंच्या मध्ये सुई घालून एक सिंगल क्रोशे करायचा. पुन्हा हाफ डबल क्रोशे त्याच 3 चेनच्या गॅपमध्ये आणि परत 5 चेनचा पिको, 1 2 3 4 5. आणि पिको तसाच मध्ये गॅपच्या 2 हाफ डबल क्रोशेंच्या मध्ये सुई घालून एक सिंगल क्रोशे करायचा आणि परत एक हाफ डबल क्रोशे त्याच गॅपमध्ये आणि इथे सुद्धा 5 चेनचा पिको, 3 4 5. आता तुम्हाला हवं तर तुम्ही 5 चेनचा पहिला, मग 7 चेनचा आणि मग 5 चेनचा असं सुद्धा करू शकता. हे 3 सारखे करण्याऐवजी जसं तुम्हाला हवं तसं करा. आता इथून पुढे प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल हाफ डबल क्रोशे असं 17 टाक्यांमध्ये करा. हाफ डबल क्रोशे 1 इन ईच ऑफ द 17 स्टिचेस. असं करून घेते मी. बघा इतकी सुंदर आपली पाकळी दिसते. 17 हाफ डबल क्रोशे केले मी. या म्हणजे 3 चेनच्या गॅपमध्ये जे केलं ते सोडून 17 हाफ डबल क्रोशे झाले. आता इथे थोडं आपल्याला वेगळं करायचं आहे. काय करायचं आहे बघा, अगदी सुरुवातीला म्हणजे हे डबल क्रोशेची जी ओळ आहे ना तिथे, हे त्यानंतर आपण सिंगल क्रोशे केले आहे 5-5 सिंगल क्रोशे. तर अगदी पहिली शेवटची जी डबल क्रोशेची ओळ आहे तिथे आपल्याला फ्रंट पोस्ट डबल क्रोशे करायचा आहे. तर दोऱ्याचा वेढा घेतला मी आणि त्या शेवटची जी डबल क्रोशेची ओळ होती त्यातला सिंगल क्रोशेच्या खालचा टाका म्हणजे हा कुठला टाका घेतला पहा. काठ सुरू व्हायच्या आधी, काठमध्ये हे सिंगल क्रोशे काठामध्ये आलेले आहेत, त्याच्या आधी हा जो डबल क्रोशेची ही जी ओळ दिसते आहे यातला टाका घ्यायचा आहे. पण कोणता? या सिंगल क्रोशेच्या खाली जो असेल एक्झॅक्टली तो हा. तर हा टाका घेतला आणि फ्रंट पोस्ट
हाफ डबल क्रोशेच करू, तोही हाफ डबल क्रोशे. फ्रंट पोस्ट हाफ डबल क्रोशे केला म्हणजे इथे असं फोल्ड येतं थोडंसं आणि ही पाकळी आपोआप खोलगट येते. आता परत एक टाका सोडून द्या पुढचा आणि पुढच्या 17 टाक्यांमध्ये परत हाफ डबल क्रोशे करा एक एक. फक्त खाली मध्ये आला की तिथे फ्रंट पोस्ट हाफ डबल क्रोशे करायचा, बाकी सगळे साधे हाफ डबल क्रोशे. प्रत्येक टाक्यात एक एक असे 17 हाफ डबल क्रोशे करा चेन 3ची स्पेस येईपर्यंत. जिथे आपण फ्रंट पोस्ट हाफ डबल क्रोशे केला असतो ना तिथे असं चिमटा आल्यासारखा होतो आणि इथे मागे जागा असते कारण इथून आपल्याला कॉर्ड घालायची आहे. तर हे मी 17 हाफ डबल क्रोशे करून घेतले. 3 आणि 3 6 9 12 15 आणि 16 17. आता ही 3 चेनची स्पेस आली आहे, यात परत एक हाफ डबल क्रोशे करा आधी. 5 चेनचा पिको 2 3 4 5. पिको कसा 2 हाफ डबल क्रोशेच्या मध्ये सुई घालून सिंगल क्रोशे करायचा. पुन्हा हाफ डबल क्रोशे या 3 चेनच्या स्पेसमध्ये, परत 5 चेनचा पिको. 3 चेनच्या स्पेसमध्ये 3 वेळा पिको करायचे, एवढं लक्षात ठेवा. पिको तसाच मध्ये सुई घालून सिंगल क्रोशे. पुन्हा एक हाफ डबल क्रोशे त्यात आणि परत 5 चेनचा पिको. 1 2 3 4 5. इथे सिंगल क्रोशे. लक्षात आलं प्रत्येक वेळेस. आता 3 चेनच्या स्पेसमध्ये कसं करायचं ते. आता इथून पुढे परत 17 हाफ डबल क्रोशे करायचे. हाफ डबल क्रोशे 1 2 असे 17 कर. 18 टाके होते आपले, त्यापैकी 17 टाक्यात आपण हाफ डबल क्रोशे करत आहे. एक टाका इकडचा सोडत आहे हाफ डबल क्रोशेचा, मग सिंगल क्रोशे आहे. तर आपल्याला दोऱ्याचा वेढा घेऊन या सिंगल क्रोशेच्या खाली जो इथे डबल क्रोशे येतो तो टाका आपण सुईमध्ये घेऊन त्यावर आपल्याला फ्रंट पोस्ट म्हणून अशी सुई घातली पहा, खांबाला लपेटून टोक समोर आणायचं, फ्रंट पोस्ट हाफ डबल क्रोशे करायचा आहे. आणि तसं जर तुम्ही अंतर मोजलं तर हा जो फ्रंट पोस्ट केला आहे इथपासून 17 टाके सोडून हा 18वा टाका असतो. कारण 18 टाक्यांनंतरच आपण मार्कर लावलं होतं, आठवत असेल तुम्हाला. तर या टाक्यावर आपल्याला फ्रंट पोस्ट म्हणून मी सुई अशी घातली, दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढायचा. 3 टाके आहेत, दोऱ्याचा वेढा घेऊन 3 इथून काढायचा. हा झाला फ्रंट पोस्ट हाफ डबल क्रोशे. आता परत इकडचाही एक टाका सोडून द्यायचा कारण 18 नाही करायचे आपल्याला, 17च करायचे. हा सिंगल क्रोशे झाला, एक टाका सोडला आणि पुढच्या टाक्यापासून परत हाफ डबल क्रोशे करायचे 17. 3 चेनची स्पेस येईपर्यंत. आता मला वाटतं तुम्हाला करता येईल हे असं सगळं. 2 पाकळ्यांचं करून दाखवलं मी फ्रंट पोस्ट कसं घ्यायचे ते. फ्रंट पोस्ट हाफ डबल क्रोशे आणि इथे शेवट आला की मी तुम्हाला दाखवते. आणि फ्रंट पोस्ट घेतल्यामुळे इथे अशी गॅप तयार होईल थोडी, पण त्यात ती पाहिजेच आहे आपल्याला कारण तिथून आपल्याला कॉर्ड घालायची आहे, बटव्यात जशी कॉर्ड असते तशी. तर मी हे पूर्ण करते 10 पाकळ्या आणि मग तुम्हाला दाखवते नेमकं कोणत्या टाक्यामध्ये फ्रंट पोस्ट हाफ डबल क्रोशे करायचा. याचं जर तुमचं कन्फ्युजन होत असेल तर तुम्ही सरळ काय करा, जसं मी तुम्हाला सांगितलं आहे. आता इथे या टाक्यात केलं, यानंतर 17 टाके सोडून द्या. हा खांब आहे, याच्यात केलं आहे आपण 3 आणि 3 6 3 9 12 15 16 17 आणि हा 18वा आहे. तर या 18व्या टाक्यात आपण मार्कर असा आडवा घालून ठेवू, जसा आपण फ्रंट पोस्ट करतो ना तसा. इथून परत 17 टाके सोडून परत मार्कर घालून ठेवा. 3 आणि 3 6 9 12 15 16 17 आणि त्याच्यानंतरचा हा 18वा. तर या 18व्या टाक्यात असा मार्कर घालून ठेवा म्हणजे चुकायचा प्रश्नच नाही येणार. आता इथे कुठे करायचा फ्रंट पोस्ट हाफ डबल क्रोशे याचा काही प्रॉब्लेम येणार नाही. सरळ मार्कर काढायचा आणि या टाक्यात असा फ्रंट पोस्ट हाफ डबल क्रोशे करायचा. जसं आता ही पाकळी केली, हे 17 हाफ डबल क्रोशे झाले माझे. मोजून घ्यायचं बरं प्रत्येक वेळेस. दोऱ्याचा वेढा घ्या, हे मार्कर जिथे लावून ठेवलं आहे ते काढायचं आणि त्या मार्करच्या टाक्यामध्ये फ्रंट पोस्ट हाफ डबल क्रोशे करायचा. सुई अशी फ्रंट पोस्टसारखी घातली, खांबाला लपेटून टोक समोर आणलं, दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला. 3 टाके आहेत, 3चा 1 करायचं आहे. आता परत इथून 17 हाफ डबल क्रोशे वरून मोजतच यायचं. 3 आणि 3 6 9 12 15 16 17 इथून सुरुवात करायची हाफ डबल क्रोशेला. तर असं मोजून केलं म्हणजे करेक्ट येतं आणि त्यामुळे मग त्याच्या आकारात फरक नाही पडत आणि सिमेट्री बिघडल्यासारखी नाही वाटत. नाही तर कुठे 17 घेतले कुठे 18 घेतले तर सगळं चुकेल आणि मग आकार नीट येणार नाही.
17 हाफ डबल क्रोशे करा, मग याच्यात 5-5 डबल क्रोशेचे 3 पिको, मग पुन्हा 17 हाफ डबल क्रोशे झाले की आता या मार्करमध्ये मार्कर काढायचं आणि इथे फ्रंट पोस्ट हाफ डबल क्रोशे करायचा. तर अशा 10 पाकळ्या पूर्ण करा. हे आपलं पूर्ण झालं आहे कमळ असं छान. आणि आता शेवटचा टाका आपला, शेवटचा हाफ डबल क्रोशे केला आपण आणि फ्रंट पोस्ट हाफ डबल क्रोशे केलं, फ्रंट पोस्ट हाफ डबल क्रोशे मार्करच्या तिथे केला. आणि आता पहिल्या टाक्याशी स्लिप स्टिचने जोडून देऊ आपण. पहिला आपण साधा एक चेन करून सिंगल क्रोशे केला होता, त्यानंतर हाफ डबल क्रोशे केला होता. तर या हाफ डबल क्रोशेशी मी स्लिप स्टिचने जोडलं. दोरा कापून घ्या आणि हे दोरे हाईड करा. आणि हाईड नुसते करून थांबू नका, तर त्याची टोकं फॅब्रिक फेविकॉलने चिकटवून द्या. कारण हे जरीचे जे धागे असतात हे खूप उसवत जातात पटकन, त्यामुळे आपण हा मार्कर काढून टाकू आता. आणि मग आता कॉर्ड कशी घालायची हे मी तुम्हाला दाखवते. हे बघा पूर्ण झाल्यावर आपलं इतकं सुंदर दिसत आहे. आता आपल्याला फक्त यात कॉर्ड घालायची आहे आणि बटव्यासारखं रूप द्यायचं आहे त्याला. मला जर अशी छान रुंद कॉर्ड आणायची आहे, पण ती मी सध्या जी आहे ती घालते आहे. तर हे आपण अशी कॉर्ड हे जे मध्ये गॅप फ्रंट पोस्ट हाफ डबल क्रोशे केला होता ना आपण, तेव्हा मी तुम्हाला म्हटलं होतं की तिथे गॅप आहे आणि ती आपल्याला कॉर्ड घालायला लागणार आहे. तर त्यातून आपण ही कॉर्ड पास करत आहे. पूर्ण राऊंड करून एक भाग इकडे घ्या, मग दुसरा भाग जसा आपण बटव्यात घालतो तसं एका डायरेक्शननी आणि दुसऱ्या डायरेक्शननी. तर अशी मी घालून घेते कॉर्ड आणि मग कसं दिसतं ते ओटी त्यात ठेवल्यावर ते दाखवते. बघा अशी मी पूर्ण कॉर्ड घातली सगळ्या ह्याच्यातून आणि जिथे सुरुवात झाली होती तिथेच विरुद्ध बाजून येऊन असं एंड केला त्याचा. आता फक्त मी तुम्हाला हे तात्पुरतं दाखवत आहे, कारण मी दुसरी कॉर्ड आणणार आहे यासाठी. तर यात जर आपण अशी ओटी भरली तर कसं दिसेल हे आपल्याला पाहायचं आहे. तर पूर्ण ओटी भरल्यावर हे असं दिसणार आहे. आणि याच्या आता पाकळ्या मोकळ्या करते मी. तुमची ओटी भरल्यावर ती पिशवी इतकी सुंदर दिसणार आहे ओटीची बॅग. तर मला वाटतं खूप आवडेल तुम्हाला हे करायला. अगदी वेगळं आहे. आणि अशी म्हणजे बंद करायच्या आधीसुद्धा जेव्हा आपण ओटी घेण्यासाठी म्हणून मोकळं करू तेव्हा पण इतकं सुंदर दिसतं. समजा जसं आपण हे रिबन काढून टाकली आणि ओटी घ्यायची आहे म्हणून जर आता असं पसरवलं तर किती सुंदर दिसतं. ओटी घेण्यासाठी म्हणून जेव्हा मोकळा करू रुमाल तेव्हा इतका सुंदर दिसतो तो बटवा किंवा रुमाल. आणि त्यामुळे खूपच आवडेल तुम्हाला हे करायला. नंतर ओटी भरून झाली की नुसते हे 2 कसले त्याचे कसे म्हणजे हा जो नाडी किंवा कॉर्ड घातली आहे ती ओढली की खूप सुंदर असं बटव्यासारखा आणि त्याला कमळाच्या पाकळ्या असल्यासारखा आकार येतो. मला वाटतं खूप आवडेल तुम्हाला हे. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये. चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.